नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण उद्योजकता विकासातील आव्हाने या चौथ्या प्रकरणातील जागतिकीकरण याचा अर्थ, त्याचं स्वरूप, जागतिकीकरणाच्या बाजू, जागतिकीकरणाचे मापन तसेच जागतिकीकरणाची आव्हाने या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील उद्योजकता विकास म्हणजे काय, तसेच भारतातील उद्योजकता विकासाच्या बाजू कोणत्या आहे, त्याचप्रमाणे भारतातील उद्योजकांपुढील आव्हाने कोणती आहे आणि शेवटी उद्योजकता या संकल्पनेवर किंवा उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे परिणाम या सर्व मुद्द्यांचा विचार किंवा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. चला तर मग भारतातील उद्योजकता विकासाच्या बाजू आपण सुरुवातीला बघूया. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बदल घडवून आणणारा अभिकर्ता. आर्थिक क्षेत्रात विविध बदल घडून आणल्याशिवाय आर्थिक वृद्धी घडविता येत नाही. विकासासाठी विविध क्षेत्रात बदल घडणे आवश्यक असते. आर्थिक क्रियांमध्ये भांडवल, भूमी, कामगार यांचा परस्परांशी असलेल्या संबंधात आणि प्रमाणात बदल घडत असतात. असे बदल होणे विकासाच्या दृष्टीने हितकारक असते. उद्योजक असे बदल घडवून आणतो. प्राध्यापक पीटर ड्रकर या विचारवंतांच्या मते उद्योजक हा बदल घडवून आणण्याच्या संधीचा शोध घेतो, बदलांना सामोरे जातो आणि अशा सभोवताली घडणाऱ्या बदलांचा संधी म्हणून उपयोग करतो असे म्हटले आहे. मित्रांनो, उद्योजक आणि बदल परस्परांपासून वेगळे असू शकत नाही असे म्हटले जाते. बदल घडवून आणणारा एक अभिकर्ता या नात्याने उद्योजकास सातत्याने बदलांच्या संधीचा शोध घ्यावा लागतो. नाविन्याचा आविष्कार करणारे उद्योजक स्वतः नवीन गोष्टी घडवून आणतात. ते नव्या कल्पना, पद्धती, विविध घटकांचे नवीन मिश्रण, नवीन उत्पादन, नवे तंत्रज्ञान, नवी बाजारपेठ इत्यादी बाबतीत नाविन्याचा वेध घेत असतात. या माध्यमातून बदल घडवून आणतात. आर्थिक विकास साध्य करणे हे बदल घडवून आणणाऱ्या उद्योजकांचे ही ध्येय असते. त्यानंतर पुढची बाजू आहे ती म्हणजे नाविन्याचा आविष्कार आणि अंगीकार करणारा उद्योजक. मित्रांनो, उद्योजक हा मुळात कल्पक आणि नाविन्याचा आविष्कार व अंगीकार करणारा असावा लागतो. तो नाविन्याच्या आधारे आपले हित जोपासत असतो. नफ्याचे महत्तमीकरण हे ध्येय समोर ठेवून उद्योजक औद्योगिक क्रिया पार पाडत असतो. आर्थिक वृद्धी साध्य करताना नव्या कल्पना आणि बदल यांचा वापर उद्योजकाला करावाच लागतो. पीटर ड्रकर यांच्या मते कल्पकता हे उद्योजकाकडे असलेले एक मौल्यवान साधन आहे. या माध्यमातून उद्योजक संपत्ती निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करून उपलब्ध संसाधनांची कार्यक्षमता वाढवितो. कल्पकतेच्या माध्यमातून नवीन संसाधने निर्माण होतात. कल्पकता ही आर्थिक आणि सामाजिक संकल्पना आहे. कल्पकता किंवा नाविन्य अंगीकारणे म्हणजे उपभोक्त्यास वस्तूच्या उपभोगापासून मिळणाऱ्या लाभात वृद्धी घडवून आणणे होय किंवा संसाधनांच्या उत्पादकतेत बदल घडवून आणणे होय. नाविन्याचा आविष्कार म्हणजे जाणीवपूर्वक व संघटितरित्या बदलांचा शोध घेणे होय. यानंतर पुढची बाजू आहे ती म्हणजे अनुकरण प्रिय उद्योजक. मित्रांनो, सर्वच उद्योजक हे कल्पक आणि नाविन्याचा अंगीकार करणारे असू शकत नाही. काही उद्योजक अनुकरण प्रिय असतात. राष्ट्राच्या आर्थिक विकासात अनुकरण प्रिय उद्योजकाची भूमिका मोलाची मानली जाते. अविकसित राष्ट्रात तांत्रिक प्रगती मंद गतीने होत असते. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण उद्योजकतेच्या विकासास फारसे पोषक नसते. अशा परिस्थितीत अनुकरणशील उद्योजकांची आर्थिक विकासातील भूमिका अधिक महत्त्वाची असते. विकासाच्या सुरुवातीच्या काळात विकसित देशांनी अंगीकारले तंत्रज्ञान जसेच्या तसे वापरले जाते. या काळात क्रांतिकारी किंवा नाविन्यपूर्ण अशा क्रिया अंगीकारणे शक्य नसल्यामुळे अविकसित राष्ट्रात अनुकरण प्रिय उद्योजकांची संख्या अधिक असते. अनुकरणाला पर्याय नसतो. आर्थिक विकासाच्या विविध टप्प्यांबरोबरच अनुकरणशीलता कमी होते आणि कल्पकता वाढीस लागते. त्यानंतर आपण भारतीय उद्योजकांपुढील आव्हानांचा अभ्यास करूया. पहिलं आव्हान आहे भारतीय उद्योजकांपुढील ते म्हणजे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देणे. मित्रांनो, भारतासारख्या देशात वाढती लोकसंख्या असून चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो. वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी यांना तोंड देण्यास उद्योजकास प्रयत्न करावे
लागतात. कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल कामगार बनविण्याचा प्रयत्न केला जातो, कारण ते कमीत कमी रोजगार मिळवू शकतील. कारण सरकारच्या वतीने उद्योजक बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतो, तसेच कामगारांना स्वयंरोजगारीच्या माध्यमातून स्वतः काही व्यवसाय करता येईल यासाठी उद्योजक प्रयत्न करीत असतो. पुढचे आव्हान आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे. देशाला राष्ट्रीय उत्पादनात वाढ करण्याच्या हेतूने उद्योजक निर्यात करण्याच्या हेतूने उत्पादनात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतो, कारण राष्ट्रीय उत्पन्नात आवश्यक वस्तूंचे उत्पादन कमी असेल तर परकीय देशांकडून वस्तूंचे आयात करावे लागते. म्हणून अशा प्रकारचे उत्पादन देशातल्या देशात निर्माण करण्यासाठी उद्योजकाचा प्रयत्न असतो. तसेच अधिक प्रमाणात उत्पादनात वाढ करून परकीय उत्पन्नात वाटा उचल करण्यासाठी उद्योजक सतत प्रयत्नशील असतो. तिसरं आव्हान आहे ते म्हणजे आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. विश्वासाच्या निर्मितीपासून दोन प्रकारच्या ताकदींनी आपले वर्चस्व जागतिक घडामोडींवर ठेवले आहे. त्यात आर्थिक ताकद आधुनिक युगात वर्चस्व गाजवत आहे. आर्थिक सत्ता फार थोड्या लोकांच्या हातात केंद्रित करण्याऐवजी विभिन्न विभागात वाटप करण्यात आली पाहिजे. यासाठी विकसनशील राष्ट्रात युवकांमध्ये उद्योजकता विकास स्वयंरोजगाराच्या सहाय्याने औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमाचे विकेंद्रीकरण केले गेले पाहिजे. चौथं आव्हान आहे ते म्हणजे मक्तेदारी कमी करणे. मित्रांनो, व्यापार उद्योग व्यवसायात मक्तेदारी असणे हे विकसनशील देशासाठी दुर्दैवी बाब आहे. राजकीय वारसाबरोबर पुरेशा उद्योजकाअभावी मक्तेदारीत वाढ होते. म्हणून युवकांमध्ये उद्योजकता विकासाच्या दृष्टीतून योग्य प्रयत्न केला तर मक्तेदारी कमी करण्यासाठी मदत होऊ शकते, कारण उद्योजक उत्पादन व सेवा उद्योग सुरू करतील आणि स्पर्धेच्या युगात मक्तेदारीला खंडित करतील अशी अपेक्षा असते. पुढचे आव्हान आहे भारतीय उद्योजकांपुढील ते म्हणजे नफ्याची पुनर्गुंतवणूक करणे. मित्रांनो, जेव्हा एखादा प्रदेशात बाहेरील उद्योजक उद्योग सुरू करतो तेव्हा त्या उद्योगात झालेल्या नफ्याची पुनर्गुंतवणूक ते त्याच उद्योगात न करता त्यांच्या उद्योगात करीत असतात. विकसनशील देशातील मागासलेल्या भागात असे प्रकार दिसून येतात. म्हणून या भागात उद्योग व्यवसाय सुरू करण्यास युवकांना सहकार्य करून नफ्याची पुनर्गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. त्यानंतर पुढचं आव्हान आहे ते म्हणजे समान प्रादेशिक विकास. औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमाबरोबर रस्ते वाहतूक, संज्ञापन, आरोग्य, शिक्षण, करमणूक इत्यादी सार्वजनिक उपक्रम जागतिकीकरणामध्ये शहरात केंद्रित झालेले आढळतात. त्यामुळे विकास देखील ठराविक शहरापर्यंत मर्यादित राहतो. त्यामुळे अल्पावधीत देशाला असंतुलित प्रादेशिक विकासाच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यानंतर पुढचं आव्हान आहे ते म्हणजे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर. आजच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे नवीन बदलास सामोरे जाणे आवश्यक असते. उद्योगाच्या विकासासाठी हा बदल करणे गरजेचे असते. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे बदलते औद्योगिक धोरण. सरकार पंचवार्षिक योजनेत औद्योगिक धोरण जाहीर करत असते. त्याप्रमाणे उद्योगांना या धोरणाचा स्वीकार करावा लागतो. उद्योगास बंधने येणारे नवीन बंधनांचे पालन करणे अपेक्षित असते. यानुसार आयात निर्यातीवर येणारे निर्बंधांचे उद्योगांना पालन करावे लागत असते. त्याप्रमाणे व्यवसाय करणे अभिप्रेत असते. यानंतर आता आपण उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे झालेले परिणाम अभ्यासू. मित्रांनो, मार्च 2020 पासून भारतात कोरोना व्हायरस म्हणजे कोविड-19 झालेल्या लॉकडाऊनला ऑगस्ट महिन्यापर्यंत 160 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये भारत सरकारकडून हळूहळू सवलत दिली जात आहे आणि त्याच सोबत आर्थिक घडामोडीही घडत आहे. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, विविध क्षेत्रांवर पडणारा प्रभाव, केंद्र सरकारचे 20 लाख कोटींचे मदतीचे पॅकेज, स्वावलंबी भारत, विद्यमान काळात भारताजवळील संधी आणि राज्यांची स्थिती याबाबतचे सर्व परिणाम भारतीय उद्योजकतेवर झालेली दिसून येते. लघु व मध्यम उद्योगांवर सर्वात वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते. यातूनच बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. पर्यटन, विमान वाहतूक आणि हॉटेल संबंधित हॉस्पिटॅलिटी उद्योगांवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे. कृषी क्षेत्रावर कमी परिणाम झाला असून अनौपचारिक क्षेत्र तसेच लघु व मध्यम उद्योगांवर सर्वाधिक परिणाम
झालेले दिसून येते. या उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे परिणाम हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला मांडता येतील. पहिला परिणाम आहे तो म्हणजे भांडवलाचा परिणाम. मित्रांनो, उद्योजकाला व्यवसायाची निर्मिती करीत असताना सुरुवातीला अधिक प्रमाणात भांडवलाची गरज भासते. अशा वेळी भांडवल उभारणी करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात, परंतु कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करणे शक्य होईल याविषयीची समस्या उद्योजकापुढे निर्माण झालेली असते. अशा वेळी योग्य भांडवल उपलब्ध होणे अपेक्षित असते, कारण कोणत्याही नवीन उद्योगात गुंतवणूकदार भांडवलाची गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. यानंतर आता पुढचा परिणाम आहे तो म्हणजे जागेचा परिणाम. उद्योग उभारण्यासाठी कोणत्या जागेची निवड करावी याविषयी उद्योजकाजवळ अनेक प्रश्न निर्माण होतात, कारण उद्योगाचे स्थान किंवा जागेची निवड करीत असताना तिथे उपलब्ध असणाऱ्या इतर सोयी सुविधांचा विचार हा केला जातो किंवा उद्योगास करावा लागतो. नाहीतर सुविधा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. यानंतर पुढचा परिणाम आहे तो म्हणजे वाहतुकीवर परिणाम. मित्रांनो, उद्योगाची उभारणी करण्यापूर्वी वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत काय हे पाहावे लागते. जर अशा सुविधा नसतील तर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. वाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीत मोटर गाडी व रेल्वे वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असणे आवश्यक असते, कारण वाहतुकीच्या सोयी सुविधा उद्योगाच्या दृष्टीने फायदेशीर असतात, कारण वाहतुकीच्या व्यवस्थेवर उद्योगाचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून उद्योजकाला वाहतुकीच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. यानंतर पुढचा आहे परिणाम तो म्हणजे कच्चा माल उपलब्धतेचा परिणाम. उद्योजकाला उद्योग चालविण्यासाठी वेळोवेळी कच्चा माल उपलब्ध करणे आवश्यक असते. जर कच्चा माल योग्य वेळी उपलब्ध झाला नाही तर उद्योग बंद पडू शकतो. म्हणून उद्योजकाला उद्योग नियमित चालविण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करणे गरजेचे असते. तसेच कच्चा माल जवळच उपलब्ध होत असेल तर अधिक फायदेशीर ठरते. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे कामगारांचा परिणाम. उद्योगाला वेळोवेळी कुशल अकुशल कामगारांची गरज भासते. जर कामगार उपलब्ध होत नसतील तर लांबवरच्या ठिकाणाहून कामगार आणावे लागतात. जर कामगार प्रशिक्षित नसतील तर त्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असते. त्याकरिता त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा लागतो. उद्योगाची उभारणी करीत असताना कामगारांच्या उपलब्धतेचा विचार करावा लागतो. तसेच उद्योग चालविण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. इतर उद्योगांशी स्पर्धा करीत असताना कुशल कामगारांची आवश्यकता असते, कारण उत्पादन खर्चात बचत करणे, अधिक उत्पादन करणे, वेळोवेळी बाजारपेठेत मालाची पाठवणी करणे यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे इंधन परिणाम. मित्रांनो, उद्योग चालविण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते. अशा वेळी कोळसा, विद्युत, पाणी उपलब्ध असणे गरजेचे असते. त्याशिवाय उद्योग चालविणे कठीण असते. म्हणून उद्योगासाठी नियमित इंधन पुरवठा होणे आवश्यक असते. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे यंत्रसामुग्रीचा परिणाम. आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार नवीन तंत्रज्ञानाची गरज असते, कारण जुनी यंत्रसामग्री अकार्यक्षम झाल्याने आधुनिक यंत्रसामग्री आयात करावी लागते. त्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध असणे आवश्यक असते. नाहीतर बँकेकडून कर्ज उपलब्ध होणे आवश्यक असते, कारण यंत्रसामग्री आपल्या देशात उपलब्ध नसेल तर परदेशातून यंत्रसामग्री आयात करावी लागते. कामगारांना प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडून नवीन यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम करून घेणे आवश्यक असते. तरच उद्योग चांगल्या पद्धतीने चालू राहू शकतो. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे बाजारपेठेवरील परिणाम. उत्पादित माल कोणत्या बाजारपेठेत केव्हा व कुठे पाठवता येईल यासाठी उद्योजकाला योग्य मार्गाची निवड करावी लागते. त्याकरिता वस्तू वितरण साखळीची निवड करणे, अभिकर्ते, दलाल, विक्री प्रतिनिधी यांची निवड करणे, वस्तू वितरणाच्या वाटप साखळीवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्य करावी लागतात. विविध बाजारपेठांचा अभ्यास करणे, आयात निर्यातीसाठी बाजारपेठांचा आढावा घेणे, त्याप्रमाणे मालाची निर्यात करणे किंवा कच्चा माल आयात करणे सोयीचे होत असते. म्हणून उद्योजकास हे कार्य हुशारीने करावे लागते. त्यानंतर पुढचा परिणाम आहे तो म्हणजे औद्योगिक परवाना धोरणाचा परिणाम. मित्रांनो, सरकार
पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक धोरण जाहीर करत असते. एखाद्या भूप्रदेशाचा विकास व्हावा म्हणून त्या प्रदेशातील उद्योगांना झुकते माप देण्यात येते, परंतु त्या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या सुविधांचा अभाव असतो. अशा ठिकाणी उद्योगाची उभारणी करणे एक आव्हान असते. भांडवलाची गुंतवणूक करण्यास उद्योजक सहसा तयार होत नाही, कारण उद्योग उभारणी खर्च आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी अधिक खर्च आणि कालावधीची अपेक्षा असते. खर्च करून उद्योग यशस्वी होईल याची खात्री उद्योजकास नसते, त्यामुळे उद्योगाची उभारणी करण्यास तयार नसतात. आणि शेवटचा परिणाम आहे तो म्हणजे आयात निर्यात धोरणाचा परिणाम. सरकार आयात निर्यात धोरण जाहीर करत असताना कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यावे हे सरकारवर अवलंबून असते. एखाद्या वेळेस आपल्या देशात ज्या वस्तू उत्पादन होतात त्याची आयात करण्यात येते. पर्यायाने आयात केलेल्या वस्तू किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयात करण्यात येतात, परंतु उद्योजकांचा उत्पादन खर्च जास्त असल्यास त्यास तोट्यात व्यवसाय चालवावा लागतो, त्यामुळे उद्योग अडचणीत येतात. अशा पद्धतीने उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे परिणाम हे आपल्याला दिसून येतात. हे प्रकरण इथेच संपते आहे. आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.